नमस्कार. मी डॉक्टर रुपाली जोशी आपल्या अ रे ऑफ होप या ब्लॉगमध्ये दुसऱ्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळेजण आनंदात आहात आणि काही कालच्या गोष्टी आपण आज रिवाईज करूयात. आपण महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनातले नकारात्मक विचार कसे कमी करणार आहोत यासंबंधी बोलतो आहोत. तर यासंबंधी आपण काल खूप महत्त्वाच्या 2 गोष्टीवरती चर्चा केली किंवा 2 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला काल सांगितल्या. त्या थोड्याशा आपण रिवाईज करूया. त्यातला एक पहिला महत्त्वाचा पॉईंट जो होता, तो होता बी स्ट्राँग. काहीही परिस्थिती असो तुमच्यापुढे तुम्हाला स्ट्राँग राहायचं आहे. तुम्हाला त्या परिस्थितीला नेटाने सामोरं जायचं आहे. जेव्हा तुम्ही असं करता तुमचा कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन युअरसेल्फ. तर जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल तेव्हा तुम्हाला थोडं का होईना कॉन्फिडन्स वाढेल आणि आत्मविश्वास वाढला की गोष्टी सोप्या होतात. तर आय होप तुम्ही ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू केल्या असतील. तर याच्याशीच संबंधित असलेली तिसरी गोष्ट जी आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की जर अशा काही तुमच्या बाबतीत घटना घडतात निगेटिव्ह किंवा एखादी निगेटिव्ह परिस्थिती आहे, एखादी व्यक्ती आहे जिचं तुमच्याशी पटत नाही आहे, तर अशा व्यक्ती किंवा अशी एखादी परिस्थिती, अशी एखादी जागा असेल किंवा अशा काही गोष्टी असं तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करता का? जर त्याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला आजपासून ही गोष्ट करायची आहे. मी जी तुम्हाला सांगणार आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला आजपासून ह्याच्या उलट करायचं आहे. तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करताय, अजिबात आपल्याला तसं करायचं नाही आहे. तुम्हाला त्या गोष्टीला तोंड द्यायचं आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही बरोबर ऐकलं. मी तुम्हाला जे सांगते आहे असंच वागायचं आहे. तुम्हाला त्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे. कारण काय होतं आहे, असं होतं आहे की तुम्ही सतत त्या गोष्टीला अवॉइड करून त्या गोष्टीची भीती तुमच्या मनामध्ये जी निर्माण झाली आहे त्याला खतपाणी घालताय जास्तच. ते जास्त दुपटी तिपटीने तुमच्या समोर येते आणि ती भीती तुमच्या मनामध्ये घर करून बसते. एखाद्या व्यक्तीची भीती असो, एखाद्या जागेची भीती असो किंवा अंधाऱ्या खोलीची भीती असो, परीक्षेची भीती असो. विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती असते, कोणाला इंटरव्ह्यूला जाण्याची भीती असते, कोणाला समाजामध्ये मिसळण्याची भीती असते, तर कोणाला एकटं राहण्याची भीती असते. अशा कितीतरी प्रकारच्या भीती आहे, त्याला फोबिया म्हणतात, भीती म्हणतात. तर ह्या सगळ्या काही नाही आहे, पण हे आपल्या मनाने तयार केलेल्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात असं काहीच अस्तित्वात नसतं आणि याचा परिणामस्वरूप काहीही होत नाही. ते तुमच्या मनाने योजलेलं असतं की हे असं केलं तर हे असं होईल. पॅनिक अटॅक्स ह्या गोष्टींमधूनच निर्माण होतात. पण ह्या सगळ्याचं सोल्युशन फक्त आणि फक्त तुमच्याजवळच आहे. तर तुम्ही ठरवलं तर तुम्ही याच्यावर बीट करू शकता. तुम्ही याला सामोरं जाऊ शकता. तुम्हाला एवढंच करायचं आहे की ती गोष्ट तुम्हाला फेस करायची आहे. जर तुम्ही ती गोष्ट फेस केली, अवॉइड नाही केली, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमच्या मनातला न्यूनगंड कमी होईल. तुम्हाला न्यूनगंड कमी झाल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कन्फ्युजन ऑफ माइंड जे मनामध्ये होतं, हे करू का ते करू, हे होणार नाही. आणि असं झाल्यानंतर आपोआपच एक प्रकारची स्टेबिलिटी तुम्हाला येईल. एक प्रकारची स्टेबिलिटी आली की तुमचं मनसुद्धा स्टेबल राहायला तुम्हाला मदत होईल आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला तुम्हाला सोपं जाईल. तर तुम्हाला एकट्यालाच ही गोष्ट जमेल असं काही नाही आहे की तुम्हाला एकट्यालाच करायची आहे. तुम्हाला अशा वेळेस फॅमिलीचा सपोर्टसुद्धा महत्त्वाचा असतो. तुम्ही तर ही गोष्ट करायचीच आहे, पण तुमच्या फॅमिलीनी पण, तुमच्या प्रत्येक सदस्यांनी जर तुम्हाला समजून घेतलं या बाबतीत, तर मी एकच गोष्ट सांगेन की जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या घरामध्ये त्रास होतो एखाद्या गोष्टीचा, तर सगळ्यांनी मिळून जर समजून घेतलं आणि थोडा मोरल सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला की नाही, तुला हे जमू शकतं, तू करू शकतेस, तू करू शकतोस. तर जेव्हा ह्या गोष्टी असतात, एक कॉन्फिडन्स डेव्हलप करतात, एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये डेव्हलप करत असतात, तर त्या व्यक्तीला तर तुम्ही सपोर्ट द्याच आणि कोणी दुसरं तुम्हाला बाहेर काढणारच नाही आहे तुमच्या परिस्थितीतून. बाहेरचे लोकं फक्त तुम्हाला सपोर्ट करतील किंवा घरातले लोकंसुद्धा तुम्हाला सपोर्टच करतील. पण तुम्हाला स्वतःला यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्ही स्वतःच तुम्हाला मदत करू शकता. एवढंच मी सांगते आज तुम्हाला. तर ह्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. शांतपणे तुम्हाला स्वतःला त्या प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. तुम्हाला भीती वाटते, थोडं डोळे बंद करा, डीप ब्रिदिंग करा, एक दीर्घ श्वास घ्या, तुम्हाला बरं वाटेल. थोडंसं मेडिटेशन करा. रात्री झोपताना पॉझिटिव्ह विचार करा. जेव्हा तुम्ही चांगले विचार कराल, आपल्या बाजूला तसाच ऑरा तयार होतो, एक पॉझिटिव्हिटी तयार होते. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये असे विचार येतात की नाही, मला या गोष्टीची भीती वाटते, मला हे नाही जमणार आहे, त्या क्षणी ते विचार बंद करायचेत आणि पॉझिटिव्ह विचार करायचेत. नाही, मला हे जमणार आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक विचाराला तुम्हाला हे तोडता नाही येणार आहे, पण जेव्हा जेव्हा असं जमेल, जेव्हा जेव्हा हे तुम्हाला मनामध्ये विचार येतील,
तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला हेच करायचं आहे, ब्रेक करायचा तो विचार, तिथेच ब्रेक करायचा आहे आणि दुसरा विचार करायला सुरुवात करायची आहे किंवा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, नाही मला हे जमणार आहे. आणि एखादं किंवा तुम्ही विचार येत असतील ना अशा प्रकारचे, तर काहीतरी वेगळं करा. मन कुठेतरी गुंतवा, ते विचार येऊ देऊ नका, जेणेकरून तो जो पॉझिटिव्ह ऑरा तयार नाही होणार, निगेटिव्ह ऑरा तयार होणार आहे, तो आपल्याला नको आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही थोडीशी भीती तुमच्या मनातली कमी करू शकता आणि प्लस तुमच्या घरात सगळ्यांनी मिळून तुम्हाला सपोर्ट करतायत सगळे फॅमिली मेंबर्स, तर थोडा या गोष्टींचासुद्धा उपयोग होतो. तर कुटुंबानी अशा कुटुंबियांनी किंवा जवळच्या अजून कोणी तुमचे जवळचे मित्र असतील, मित्रमैत्रिणी, परिवार असेल, तर या सगळ्यांनी तुम्हाला जर या गोष्टीत समजून घेतलंत, तर तुम्ही खूप लवकर या गोष्टीतनं बाहेर पडू शकता आणि या गोष्टीवर तुम्ही खूप लवकर मात करू शकता. तर सगळं काही सोपं आहे, अवघड काहीच नसतं मित्रांनो. पण हे फक्त तुमच्या मनात आहे, तुम्ही जर ठरवलं तर सगळं काही होतं. तर आय होप तुम्हाला आजची माझी टिप्स कळली असेल, की भीती घालवायची असेल तर तुम्हाला भीतीवरती मात करायची असेल, तुम्हाला फेस करावं लागेल. तुम्ही जेव्हा ती फेस कराल तेव्हा तुमच्या मनातली भीती कमी होईल. तर आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.